प्रिय मित्रांनो, आज शनिवार आणि आजच्या दिवशी आपण नोव्हेनाचा दुसरा दिवस साजरा करीत आहोत। आणि आजच्या दिवशी आपल्याला धर्मपंथाने विषय दिलेला आहे की पवित्र मरियेने देवाच्या शब्दाची जतन करून ठेवली आणि म्हणून हा देवाचा शब्द मरियेच्या जीवनामध्ये काय चमत्कार करतो आणि मरिया कशी देवाची आई बनते हे आपण नंतर पाहणारच आहोत। परंतु माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, हा जो देवाचा शब्द आहे हा मरियेच्या जीवनात आला आणि तिने होकार दिला आणि हेच दुसऱ्या व्हॅटिकन परिषदेने देई वर्बुम ह्या नावाचं एक परिपत्र जाहीर केलं आणि त्या परिपत्रकाद्वारे त्याने मरिया आणि हा देवाचा शब्द ह्याचं एक नातं जोडलं आणि ते आपणासमोर ठेवलेलं आहे आणि त्याद्वारे आपण त्या देवाच्या शब्दाची कशी जतन करायची आणि त्याचा विकास आपल्या जीवनामध्ये करून स्वतःचा विकास कसा करावा ह्या संदर्भामध्ये आज आपण माहिती मिळवूया। कारण पवित्र मरियेने देवाचा शब्द स्वीकारला, त्याला होकार दिला आणि विशेष करून तिने त्याला जन्म दिला। तो देवाचा शब्द तिच्या जीवनामध्ये वाढला आणि त्यामुळे त्याने स्वतः जन्म घेऊन ह्या जगात तो आला आणि त्या आशेमुळेच माझ्या प्रिय बंधूंनो आपला विश्वास वाढतो आणि आपला प्रेम देखील वाढते। आणि ह्या अनुषंगाने आपण जर विचार केला तर प्रभू येशू ख्रिस्त हा जो देवाचा शब्द आहे, हा देवाचा शब्द तिने स्वीकारल्यामुळे आणि त्याला जन्म दिल्यामुळे ती पवित्र मरिया ही साऱ्या मानव जातीची आणि साऱ्या जगाची किंबहुना स्वर्गाची आई झालेली आहे। ह्यावरून हा देई वर्बुम देवाचा शब्द हा किती मोलाचा आहे आणि त्याचा आपण कसा स्वीकार केला पाहिजे। हा देवाचा शब्द आपण वाचणं आणि ते देखील काळजीपूर्वक वाचणं, त्यावर आपलं मन आणि धन अर्पण करणं हे आवश्यक आहे। कारण ते आपल्या रक्तामध्ये जर भिनलं आणि तो आपला स्वभाव बनला आणि त्याप्रमाणे आपण वागू लागलो तर नक्कीच आपण पवित्र मरियेप्रमाणे हे देव शब्द आपल्या जीवनामध्ये विकसित करू शकतो। आणि म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, आपण देवळात येतो, आपण देवाचा शब्द ऐकतो, परंतु तो कधी कधी आपल्या डोक्यावरून जातो किंवा एका कानातून येतो दुसऱ्या कानातून जातो आणि त्यावरती आपल्याला लक्ष द्यायचं आहे। तो शब्द आपण जतन करून त्यावर चिंतन करायचं आहे आणि तो आपल्याला काय सांगतो त्याप्रमाणे जगायचं आहे हे आपण विसरतो। आणि म्हणून आपली त्या दृष्टिकोनातून फारशी प्रगती होत नाही। ह्याला कारण की देव शब्द आपण जतन करून ठेवत नाही। हो माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, हे जतन करून ठेवणं ह्या शब्दाला महत्व आहे। त्याचा अर्थ की संपूर्ण दिवस आपण त्या देव शब्दावरती फोकस करू शकतो आणि तो देव शब्द आपल्या रोजच्या चिंतनात आपण वाढवू शकतो। परंतु त्याचे परिणाम कसे आहेत हे आपल्याला ठाऊक आहे की आपण ज्या देवाचे प्रतिरूप आहोत त्या देवाप्रमाणे आपण बनतो। कारण जो देव शब्द प्रभू येशू ख्रिस्त हा आपल्याला चुकीचं शिक्षण देऊ शकत नाही आणि तोच देव शब्द आपल्याला अधिकाधिक पवित्र करतो, अधिकाधिक आध्यात्मिकरित्या अधिक बळकट बनतो आणि जीवनात येणाऱ्या सगळ्या संकटांना तोंड द्यायला आपण तयार होऊ शकतो। आणि म्हणून हा जो देवाचा शब्द आहे तो आपल्या जीवनामध्ये जतन करून ठेवण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे आणि तो आपण कसा जतन करू शकतो या दृष्टीने रोज विचार करणं आणि तसं जगणं हे आवश्यक आहे। म्हणून आजच्या दिवशी आपण हाच विचार करूया की हा देवाचा शब्द मला माणूस बनवतो,
मला एखादं संत बनवतो आणि माझ्यातल्या अध्यात्माचा विकास करून देवावर प्रीती कशी करायची आणि देवाच्या सगळ्या आश्वासनाची आशा कशी बाळगायची आणि त्याद्वारे आपला विश्वास कसा मजबूत करायचा हे देखील आपल्याला कळतं. आणि म्हणून आजच्या दिवशी आपण प्रभूकडे प्रार्थना करूया की हे देवा, हा देवाचा शब्द माझ्यामध्ये रुजावा, वाढावा आणि त्याला फुलं फळं यावी आणि माझा विकास म्हणजे परमेश्वराचा गौरव व्हावा म्हणून प्रार्थना करूया.